आदरणीय उपाध्यक्ष अमित शिंदे साहेब आणि रुपेश वारेकर साहेब यांनी यायचं आपल्या इथे स्वागत केले जाईल. शिवशक्ती क्रिकेट संघ मुठवली तळे यांच्या माध्यमातून उपस्थित आपलं स्वागत केलं जाईल. उपाध्यक्ष साहेब अध्यक्ष साहेब आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. रुपेश वारेकर आणि अमित शिंदे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी सर्व 2 सामने झाले. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर राज्यवाडी संघ विजयी झाला. त्यानंतर पाहायला गेले तर कालभैरव कोशिंबळे संघ विजयी झाला. याच्या दिवसाची तिसरी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पाहायला मिळते जय भवानी क्रिकेट क्लब निधी, जय मल्हार क्रिकेट क्लब तिलोरे. एका बाजूला जय भवानी तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार. समीकरण मात्र पाहायला मिळतंय. कशा पद्धतीने आजच्या दिवसातील सलामीची जोडी मैदानात योगेश बेंदुगडे आणि नॉन स्ट्राईक अमित शिंदे साहेब आपले इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो निविज एक्स्ट्रा पेर आहे का? चलो अमित शिंदे साहेबांचं स्वागत केलं जाईल. तुकाराम घाडगे यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो. स्वतंत्र मायेची साज आणि प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. या असोसिएशनला बांधण्यामध्ये खूप मोठं काम आहे अमित शिंदे साहेबांचं. कारण गतवर्षी सुद्धा आलं होतं. खूप मोठी त्यांची गडबड असते आणि हे 16 संघ एकत्र खेळण्यामध्ये सुद्धा खूप मोठे योगदान आहे त्यांचं. तर पुन्हा त्या मॅच दिशेने मित्र घेऊन जाते. पहिलं षटक फेकतोय सुयोग ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सोडून दिलेला उजव्या इच्छेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत आहे. यष्टीरक्षक सुधीरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत एक स्क्वेअरच्या स्वरूपात धावांचा श्री गणेश केला जातो. एका नवीन गोलंदाजाला नक्कीच संधी दिली जाते. कारण डावकुरे हाताचा गोलंदाज आहे मित्रांनो. डावकुरे हाताचे गोलंदाज पाहायला गेले तर सक्सेसफुल पॉवरफुल ठरतात या क्रिकेटच्या मैदानामध्ये. तर पुढचा चेंडू पाहायला महेश साठी मोठा फटका पॉइंट टिपला माघारी परतावला गेलो महेशला. काही क्षण असं वाटलं होतं की काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला झटका पहिला हदरा महेश बेंदुगडेच्या स्वरूपात मिळतोय. जय मल्हार तिलोरे संघाला 0-0 बाद होऊन तंबूत परततोय हा खेळाडू. त्या खेळाडूचा जर पाहायला गेले तर एक मोठी बॅट मोठी सुरुवात करून देतो अनेक वेळा. परंतु आज मात्र माघारी परत संघाचा कर्णधार शून्यावरती बाद होऊन तंबूत परततोय. एक अशुभ अशी गोष्ट म्हणावी लागेल आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर मात्र गेल्या भाई अर्थात मृणाल आणि बेंदुगडे भाई नावाने प्रचलित असलेला इयत्ता 9वी मध्ये खेळणारा हा खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आहे. तुझा चेंडू ओव्हर द विकेट मारा करेल भाईसाठी. पुन्हा एकदा दिशा भरकटते. पंच मात्र जमिनीत समांतर हात लगत करून सांगतायत हाही चेंडू आहे वाईट चेंडू. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 2 धावा. पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली. त्यानंतर जे टीपला पॉइंटला जबरदस्त दर्शन पाहायला मिळालं. त्यानंतर तिसरा चेंडू वाईट सुयोगता. त्यानंतर पुढचा चेंडू भाईसाठी सुयोगता. आणखीन एक वाईट चेंडू येते. दिशा नक्कीच भरकटते. या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये मित्रांनो पाहायला गेले तर गतीपेक्षा दिशेला अतिशय महत्वाचं असतं. परंतु दिशा भरकटते. सुयोग एक धाव नक्कीच मिळते ती जय मल्हार तिलोरी संघाला. अशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी 3 धावा फलकाला गावल्या जात आहेत. आधीची मॅच जबरदस्त पाहिली गेली होती. पंचायत वर्सेस कोशिंबळे. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल सुयोगचा अर्थातच भाईसाठी. चेंडू जबरदस्त फेकला. जबरदस्त डिसिजन पंचाच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या काही क्षण असं वाटलं होतं आणखी एक वाईट चेंडू जाईल का नाही. परंतु या ठिकाणी सुयोग कोणती चूक केली नाही. ज्या ठिकाणी चेंडू फेकायला पाहिजे होता त्या ठिकाणी फेकला. ऑफच्या दिशेने निर्धाव चेंडू. मात्र आणखीन एक वाईट चेंडू येईल. या सिटीज वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून एक स्क्वेअर चेंडू घोषित होत आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत 4 धावा.
2 चेंडू आणि 4 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. दुसरं षटक मित्रांनो पहिले षटक मार्गस्थ असताना कशा पद्धतीने संघर्ष करावा लागतोय गोलंदाजी करत असताना. बाईसाठी पुढचा चेंडू मिडवाच्या दिशेला मिडवांच्या दुसऱ्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव काढून बाई एक धाव नक्कीच निघाले. पहिलीच धाव ही बॅटीतून काढलेली बाईच्या माध्यमातून एका धावेने धावसंख्या जाईल तब्बल 5 धावा. ते पॉवर प्लेचं पहिले षटक असताना मोठी फटकेबाजी करावी लागेल. पंच आमचे गोपालचं सातत्याने चेंडू चेक करतायत कारण कुठे धाव तर चेंडू फुटलाय ना. चेंडू मात्र फुटलाय. आणखीन एक चेंडू पाहायला मिळते आपल्याला. या क्रिकेटच्या मैदानाचा जर मित्रांनो विचार केला तर नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधी मध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक जर विचार केला तर मात्र प्रत्येक अडचणीमध्ये आपल्या संधी दिसते. आणि ती क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते. तुमचा संघर्ष तुम्हालाच करावा लागतो कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, संघर्ष नाही. आणि जो मित्र संघर्ष करतो तो मात्र विजयी होतो. तर एक चेंडू पाहायला मिळतात आजच्या दिवसातील. 2 चेंडू फुटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचाला सुद्धा नक्कीच टेन्शन आहे, गोलंदाजाला टेन्शन आहे, फलंदाजाला सुद्धा नक्कीच टेन्शन आहे कारण पुढचा चेंडू पाहायला मिळाला सुयोगचा फाईसाठी. मोठा फटका फसला. पॉईंटच्या दिशेचे क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅक पॅव्हिलियन परतावे लागेल भाईला. जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये. परंतु जय मल्हार संघाचा आणखी धडकबाज फलंदाज मैदानात दाखल झालाय. शैलेश 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मित्रांनो. आम्ही नेहमी सांगतो कधीही या क्रिकेटच्या मैदानामध्ये गर्व करू नका. काही कारण टायटॅनिक जहाजावर एक लेबल होत की द अनस्केबल शिप म्हणजेच न बुडणारे जहाज असं म्हटलं जायचं आणि हा नक्कीच त्यांचा गर्व होता. आणि ती न बुडणारे जहाज असून सुद्धा टायटॅनिक जहाज बुडाले आणि हा इतिहास झाला होता. असंच काय या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये जर तुम्ही गर्व केलात तर हरण व्हायला मात्र वेळ लागत नाही. पुढचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल या ठिकाणी. आणखी एक जेल मात्र सुटला. यष्टी रक्षकाने काय केले सुधीरने चेंडूकडे बघतच राहिला आणि जेल सोडला. एक जेल छोटा मॅच छोटा असं समीकरण पाहायला मिळतं. आणि सुधीर सारख्या खेळाडूकडून जेल सुटणं म्हणजे मित्रांनो सचिनच्या हातातून जेल सुटणे म्हणजे कुठेतरी ते विचार विनिमय करावं लागेल. मित्रांनो सचिनच्या हातातून जेल सुटणे म्हणजे कुठे विचार विनिमय करावा लागतो. या ठिकाणी सचिन सुद्धा विचार करेल. आज झोप नक्कीच लागणार नाही. कसा चेंडू आला, कसा चेंडू सोडला, सुटला हातामधून. कारण ज्या सोप्या गोष्टी असतात त्या मात्र अवघड होऊन जातात त्या क्रिकेटच्या मैदानामध्ये. कुठं चेंडू पाहायला मिळते कशा पद्धतीने धावसंख्या धावफलक लागली तब्बल 4 धावा. सुयोगचा पुढचा चेंडू हो काय चेंडू फेकलाय सुयोगने. जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळते योगेश साठी. अटीतटीची लढत आहे या ठिकाणी परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला जय भवानी तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार. तिलोरे संघ फलंदाजी करत असताना मात्र त्यांच्या पहिले षटक इथे संपलं जाते. परिषद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 धावा धाव फलकावरती लगावले जातात. आणि गडी मात्र गारद केले. एकूण 2 गडी गारद केले पाहायला मिळत आहेत. अटीतटीची लढत परंतु ते मात्र सन्मानजनक स्कोर उभा राहावा लागेल मित्रांनो. आपल्याला सामना जिंकायचा असेल तर तिलोरे संघाला. परंतु संघाचं दुसरं आणि व्यक्ती पहिले षटक घेऊन येते एक विस्फोट गोलंदाज अर्थातच अष्टपैलू 6 चेंडू 7 षटका ठोकणारा हा खेळाडू आहे राकेश. पहिले षटक संपते. पैसे संघाची धावसंख्या जाणून तब्बल 4 धावा. येणारे अंतिम 12 चेंडू बाकी. 12 चेंडू मध्ये किती धावा ठोकणार राकेश. फलंदाजी एंडला असलेला खेळाडू पाहायला मिळते शैलेश. एक मोठा तितका व्यावसायिक खेळाडू
जे मल्हार संघाचा नामांकित खेळाडू आहे शैलेश, शांत स्वभावाचा खेळाडू. सर सामा चालू कर फास्ट. पंचांकडून सातत्याने वॉर्निंग दिली जाते कारण राकेशचा पहिला चेंडू राईटरने विकेट मारा करेल. शैलेशसाठी संरक्षकच्या ठिकाणी संरक्षक फंबल होते. चेंडू जाईल का? किती धावा मात्र देऊन जाईल? 4 धावांसाठी चौकार. राकेशच्या पहिल्या चेंडूवरती सन्मान दिल. आहे शैलेशला आणि योगेशला. देवी संघाबरोबर जिंकायचं असेल तर सन्मान स्कोर 50-55 60 धावा ठोकाव्या लागतील कारण मोठी बॅटल आहे देवी संघाकडे. पुढचा चेंडू पाहायला मिळतो आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि 4 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. चौकार. धावसंख्या मात्र इथे नक्कीच चौकार गेला फंबल झाला होता तो काऊ कॉर्नरचा खेळाडू. या 4 धावा येतात. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा. 2 चेंडू राकेश वरती हल्ला चढवला जातो. 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळतात. पुढचा चेंडू राकेशचा. हो 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 आता मात्र जबरदस्त पाहायला मिळते. चेंडू व्हेरिएशन गती दिली होती टप्पा चूक होता. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोच तब्बल 13 धावा. अद्याप 3 चेंडू येणे बाकी आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकलेत. 9 धावा ठोकलेत राकेशला. तर नंतर आणखी एक धडकेबाज फलंदाज स्ट्राईक एंड असला पाहायला मिळते योगेशने आता 2 चेंडू फेस केलेत. एकही धाव त्याच्या नावावर नाही. 143 अर्थातच प्रेमाचं प्रतीक असलेला जर्सी परिधान केला योगेशने. परंतु आपल्या संघासाठी प्रेमाने फलंदाजी करावी लागेल योगेशला. हो 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 स्लो चेंडू फेकला होता. काय व्हेरिएशन पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू जबरदस्त. राकेश काचला अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण दाखवलं राकेशने. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा ठोकल्यानंतर 4था चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झाला. कारण हेच खरे गणित आहे या क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज होताना पाहायला मिळते. परंतु संयुक्त कौतुक करावं लागेल. 4 धावा खर्च केल्यात. त्यानंतर आता 9 धावा खर्च केले. दुसरे षटक फेकत असताना राकेश तर पुढचा चेंडू मोठा षटका फेकून दिला. स्टँडर्ड डिलिव्हरी जाईल 6 धावांसाठी षटकार. चाल करत होते क्रिकेट खेळण्यासाठी. परंतु सातत्याने चेंडू फुटत आहेत. नाराज नक्कीच या ठिकाणी करतायत. कारण असं जे पाहायला गेलं होतं आधी विकेट पडला होता. मोठा फटका आधीच्या चेंडूवरती मारला तर भाईने परंतु बाद झाला. पुढच्या चेंडूवरती त्याच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल का? तेरा धावा धाव फलकावरती लगावला जाता येता. अद्याप एक मोठा फटका होता. षटकार ठोकला होता योगेशने. परंतु या ठिकाणी
राकेश वरती हल्ला नक्कीच चढवला होता, परंतु या ठिकाणी चेंडू फुटला. राकेशच्या गोट्यामध्ये चेंडू आला, 6 धावा सेव्ह. परंतु येणारा पुढचा चेंडू कशा पद्धतीने असणार आहे राकेशचा. राकेश टू योगेश. हो चेंडू फेकला जातोय. योगेश पाहायला मिळेल का? अति वेगाने चेंडू फेकला होता आणि धाव चेंड सर 1 बाईच्या स्वरूपात धाव मिळते या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 14 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. मित्रांनो खरंच कोणाच्या बाजूने कोणाच्या दिशेने सामना जाईल. चेंडू फुटलाय, पंचाने आधीचा चेंडू फुटला होता, ते चेंडू दिला होता. 5 धावा सेव्ह केल्या. त्यानंतर त्या चेंडूवरती जबरदस्त वेगाने चेंडू फेकला होता राकेशने. व्हेरिएशन पाहायला मिळतं राकेशच्या या गोलंदाजीवरती. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज होताना पाहिलं. पुढचा चेंडू राकेशचा वाईट चेंडू होते. पंचांच्या माध्यमातून एक स्क्वेअर चेंडू होते. एखाद्या धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा धाव फलकावरती आणि 1 बाउंडची सुद्धा वॉर्निंग दिली जाते पंच गोपाल सर यांच्या माध्यमातून. कशा पद्धतीने मित्रांनो क्रिकेट रणसंग्राम पाहायला मिळत आहे. कधी फलंदाज तर कधी गोलंदाजांचे हे युद्ध या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रयत्न केला जातो. योगेश चेंडू खाली येतो आणि चेंड सुटले. योगेशच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 16 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. ऑफलाईन क्षेत्ररक्षक होता बाउंड्री लाईनच्या लगत, तोपर्यंत धावत जाऊन चेंडू कॅजेल मिस केला. 1 धाव नक्कीच मिळते तेवढी संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 1 झाली. पकडलं एक दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 36 आणि अंतिम षटक फेकण्यासाठी निखिल अतिशय वेगवान गोलंदाज पाहायला मिळते. जे भिंगवानी क्रिकेट संघाचा हा गोलंदाज बांधायला पाहिजे होता. स्वाभिमानी क्रिकेट असोसिएशन इंदापूर शिवशक्ती क्रिकेट संघ मुठवली तळे आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा मुठवली तळे या ठिकाणी आमच्या गावचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तरी या क्रिकेट असोसिएशन वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. स्टेज कडे येऊन आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. त्याप्रमाणे गाव विकास समितीचे अध्यक्ष नथुराम निवळे, त्याचप्रमाणे गावचे सचिव प्रकाश जेदे यांनी स्टेजकडे येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे रुबीन भाऊ काम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
आपणा सर्वांचं या ठिकाणी उठवली क्रिकेटच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. निवी गावचे विजय नाडकर, शैलेश गायकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. आमच्या गावचे जितेश निवळे, थँक्यू. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सचिव प्रकाश काय अडचण होते बघ. हात काट 2 मिनिटं साईड. ओके. त्याचप्रमाणे विजय नाडकर, हो हालते शैलेश गायकर भरपूर येते धन्यवाद धन्यवाद एवढे सर. पुण्याला मॅच दुसऱ्या मित्रांना घेऊन जातो. संघाचं 30 रन अंतिम शतक घेऊन येते निखिलला. एक स्टाईल्स केला तिकडे बाहेर दवरतो रायटरचा विकेट मारा करतो शैलेशसाठी आणि गटकडे येत या ठिकाणी केलं राकेशच्या चेंडूवरती येतो तर ते एकदा कम्प्लीट केली जाईल. या ठिकाणी येणारे अर्धा पहिल्या चेंडूवरती एक धाव कम्प्लीट केली येणारे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूवरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. चेंडू फेकतो योगेशला मात्र उद्या टिवलं त्या ठिकाणी. कशा पद्धतीने मात्र सामना रंगेल या ठिकाणी. अर्थातच एमटीव्ही वर्सेस जी मल्हार पुणेर या संघादरम्यान अटीतटीची लढत नक्कीच होणार का. 9 स्कोरचा मॅच आणि अनेक वेळा पाहिले अटीतटीची लढत अनेक वेळा होताना पाहायला मिळतात. चक्कीचा चेंडू एनके अर्थातच निखिलचा रायडरने विकेट मार करील साठी शांत ठेवले. आणखीन चेंडू फेकला गेला होता. अर्थातच आणखीन एक निर्धारित चेंडू फेकते. अवस्था मात्र बिकट आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची पुणेरी संघाची. तर अद्याप धावा भासलकावरती जाऊन थांबल्याबद्दल 17 धावा. येणारे 3 चेंडू बाकी आहेत अंतिम षटकातून. येणार 3 चेंडूवरती मोठमोठे फटक्या मारावे लागतील. योगेशला कशा पद्धतीने एका पद्धतीने फलंदाजी करेल. मोठा फटका बरोबर ठोकला परंतु समोरच्या त्या ठिकाणी आहे जेल टीपला जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक झटका आणखीन एक बाद झाल्यानंतर मात्र एका मागोमाग गाडी गडगडली पुणेरी संघाची. त्यानंतर मैदानात दाखल झालं अंकुश ठाकवल. एक मोठा खेळाडू फलंदाज पाहायला मिळत आहे. अंकुशला इथे मात्र आपली गाडी सावरावी लागेल. येणारे काही चेंडू बाकी असताना फलंदाजी एंडवरती आहे शैलेशला 2 चेंडू 2 मोठे फटके जर ठोकले शैलेशने तर या ठिकाणी कमबॅक नक्कीच करू शकतात.
परंतु गोलंदाज आहे निखिल नाडकर. अर्थातच पाहायला मिळते गोलंदाजी कशा पद्धतीने करेल निखिल या मैदानामध्ये. कारण मैदान ओळखीचं आहे या निखिलचा गाजवलेला आहे मैदान. चेंडू फेकला गेला होता या ठिकाणी मात्र जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. सॉरी नऊ चेंडू आणि ह्या एकूण 4 धावा. 9 चेंडू आणि 4 धावा एकूण 5 धावा येता धावसंख्या मात्र जास्त होते. तब्बल 22 धावा धावफल कबड्डी लगवल्या जात आहे. जगाडचं नाही पोहोचू Stand and deliver सरकार 4 धावांसाठी. धावसंघ 2 प्रसिद्ध 26 धावा धावखेळ केंद्रातील लगावला जात होता. आता काहीसा स्कोरचा तालमेल तुटताना पाहायला मिळते. तो एक नक्कीच टर्निंग पॉइंट ठरला या मॅचचा. षटकार गेला तर नंतर चेंडू फुटला. 1 चेंडू आला पंचांनी घोषित केला तर नंतर मात्र धावा येणे थांबलं. त्याचा चेंडू सुधीरचा असणार आहे. आणखी खराब दक्षिण पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ जाईल ब्रँड यांच्या 4 धावांसाठी चौकार.
नाही तरी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तर जिंकण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतील दोन्ही संघ. कारण अमित शिंदे साहेब मॅचचा आनंद घेताना पंचांशी या चेंडू संदर्भात बातचीत करता चर्चा करताना कारण एका मागून मागे एक चेंडू सुटतायत. नक्कीच विचार विनिमय करावं लागेल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होतो. राकेश आणि राहुल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने लस कोचचे मॅच होईल. तर गोलंदाजी एंडवरती आहे महेश बेंडुगडे. 5 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा जय मल्हार संघाचा कर्णधार. आपल्या हातामध्ये मात्र चेंडू घेतलाय पहिला चेंडू फेकण्यासाठी. कारण कॉन्फिडन्स आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो सलामीसाठी फलंदाज आहे राहुल. राकेश नॉन स्ट्राईकला आहे राहुल. महेश आणि राकेश दोन संघात 2 खेळाडू करणार हे सिंगल महायुद्ध पाहायला मिळते. अर्थातच 31 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने मात्र हा सामना आपल्या समोर खेळला जाईल. तर पहिला चेंडू पंचांना सुरुवात केली जाते. पंचांच्या उजव्या हाताने चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती फेकून दिला राकेशने 6 धावांसाठी षटकार. बिग 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 जाईल 6 धावांसाठी षटकार. तर फलंदाजी करणारा प्रथम फलंदाजी करावी लागेल या मैदानामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मात्र येत आहेत जबरदस्त. आणि कशा पद्धतीने पहिल्या चेंडूने सन्मान दिला परंतु अजूनपर्यंत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ दिसेला तेवढीच फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेला फेकून दिला. चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी चौकार. राकेश मात्र करण्यामध्ये करतोय. अद्याप 31 धावा. असताना अद्याप 16 धावा. नाणेफेसाठी यायचं आहे व्यासपीठाकडे. स्वतंत्र पुढचा चेंडू आहे महेशचा. कशा पद्धतीने राकेशसाठी पुन्हा मिळत आहे फटका. सुरक्षेच्या ठिकाणी आहे अंकुश आणि जेल टिपले. अंकुशने लॉंग ऑफच्या दिशेला जबरदस्त जेल टिप. अंकुशला मात्र मी ओळखतोय. आज मात्र खुश केले अंकुशने जेल टिपून. नीरज संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे की नाणेफेसाठी यायचं आहे. नीरज संघाचा कर्णधार. तर धावसंख्या जाऊन पोहोचत असलेल्या 16 धावा. जबरदस्त फलंदाजी मनावी लागली. जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असताना आता मात्र राकेशला तंबू परतवलं. समर्थनगरने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्याच्यानंतर पुन्हा एक मोठी मॅच पाहायला मिळेल. कुठचा चेंडू महेशचा. मोठा फटका चेंडू होत आहे. बॅक टू बॅक दुसरा फटका. दुसरा हादरा मिळतो या ठिकाणी. माघारी परतावं लागेल.
पहिली खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे त्यानंतर मात्र जातो सुधीर नाडकर एकच संघाचा मातबर व्यवसाय खेळाडू. आता या ठिकाणी मात्र मजेच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कारण का बोलतोय मदार होती त्या राकेश माता सरकेबाजी 16 धावा टेकल्यानंतर तंबूत परतल्यानंतर एका मागोमाग दोन गडी गारद करण्यामध्ये यशस्वी झाला हा महेश. चतुर्थ चेंडू महेश हत्तीक चेंडू अखिल या ठिकाणी केली जाते. पहिलं षटक बॉल करते पण हलते इथं स्टेज हलतंय. 31 धावांची आवश्यकता असताना 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा चालेल. भवानी रुली संघाला काय 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 ते आहेत भाई अर्थात मृणाल भेंडुगडे. कशा पद्धतीने गोलंदाजी रायटांडोर मारा करतोय मृणाल. सुधीर साठी दोन जोरी मैदानामध्ये दाखल आहे. पहिल्या चेंडू केलं जाईल कारण सफल झाला होता फलंदाज ऑफ साईडला खेळण्यासाठी. ऑफ स्टंपचा चेंडू डोक्यावरून चेंडू प्रेक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता माहिती इथे कसोटी आहे निळी संघाची कारण भाई मात्र आहे मोठा फलंदाज पाहायला मिळतो. अनेक वेळा या भाईच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करत असताना फलंदाजाचे मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न केला जाईल. पॉइंट मध्ये एक्स्ट्रा क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि या 2 धावा मात्र मिळतात. एका धावे 2 अतिशय चिप्याच्या चपलाखाने धावा वेगाने मुलगण्यामध्ये यशस्वी झाले. ते या 2 धाव्याने बहुसंख्य जाऊन पोहोचत. तब्बल 18 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अटीतटीची लढत या ठिकाणी. कारण गोलंदाज आहे भाई. पहिला चेंडू फेकला धाव. दुसरा चेंडूवरती 2 धावा सफल. सुधीरने ठोकला. पुढचा चेंडू पाहायला मिळतो भाईचा. हो आता मात्र यासाठी वाईट चेंडू पंचांनी सरांच्या माध्यमातून घोषित केलं जातं. 1 धाव मिळते. एखादा धाव संघ जाऊन पोहोचतो. तब्बल 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 31 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. परंतु फलंदाजी सुद्धा जबरदस्त पाहायला मिळते नाही संघाची. हो काय जबरदस्त चेंडू खेळतोय. एसट्यांवरती पडतोय. चेंडू उचलून घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन घुसावतोय. बगावत मधून मात्र आवाज येतोय सचिन दादा. परंतु काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. कारण ही मॅच आहे लो स्कोअरची राखेची. अनेक वेळा आम्ही पाहिले जेव्हा लो स्कोअरच्या मॅच असतात तेव्हा मात्र टाईट होताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू भाईचा. हो एक जरूर लागले. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन तब्बल 23 धावा. एका धावेसाठी रक्षित टाकवावे लागते, जाणवावे लागते या ठिकाणी. कारण जबरदस्त गोलंदाजी मात्र होते परंतु क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. कारण या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिले गेले तर प्रत्येक खेळाडूला अतिशय महत्व आहे. तर पुढचा चेंडू पाहिलं तर भाईचा. पुन्हा बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भाई गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. आणि किती मोठा चेंडू खेळतोय भाई. नवी असा हा खेळाडू आहे. अद्याप इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला हा खेळाडू आहे. इंग्लिश स्कूल मानकास मध्ये धडे घेतोय. त्याच्यानंतर पुढचा चेंडू पाहायला मिळत आहे. त्याच्या पप्पा पण त्याच्या वडिलांचा विचार केला तर एक मोठे खेळाडू होते. त्यानंतर त्यांचे मामा आहेत खेळाडू
हो 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 काय चेंडू फेकला सुरक्षित त्या ठिकाणी आहे तैनात आहे एकदा मात्र जबरदस्त पूर्ण केली जाईल परंतु त्या चेंडूला बाद नक्कीच द्यावी लागेल दुसरे षटक इथे संपलं दुसरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचू तब्बल 24 धावा 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे काय घडणार काय बिघडणार या ठिकाणी 6 चेंडू आणि 7 धावा 7 चेंडू अटीतटीची लढत समीकरण आहे 6 चेंडू मध्ये 7 धावेच तर फलंदाजी एंड वरती आहे सचिन सुधीर आणि नाव स्ट्राईकला आहे सचिन काय घडतंय काय बिघडतंय मित्रांनो या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलं तर गोलंदाजी एंड वरती आहे 1-4-3 अर्थातच प्रेमाचं प्रतीक असलेलं जर्सी परिधान करून आज आपल्या गावासाठी नक्कीच प्रेम दाखवावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून पुढचा चेंडू हो 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 अडे निकल एक धाव कमी केलेले दुसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न नाही कारण 6 आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे अटीतटीची लढत होणार शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाणार का यात मात्र पाहावी लागेल दोन्ही संघ दरम्यान अटीतटीची लढत होत असताना सातत्याने क्षेत्ररक्षण बदलले जाते तर हे आहे क्रिकेट प्रत्येक जण पुढचा चेंडू आहे चेंडू मात्र पार बदललाय लेग बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा धावफल करायची बघायला जात आहे एक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय करू शकते तर एक निर्धाव चेंडू काढला करू शकतो पुढचा चेंडू पाहायला मिळतो योगेशचा मोठा फटका या ठिकाणी सुरक्षित आहे का आणि शेवटी माघारी कर्तव्य लागतोय अति शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबण्याचे गरजेचं होतं राजेशला परंतु त्याच्याकडे धडाकेबाज गोलंदाज पेशाने एमआर असलेला केवळू अतिशय गोरा गोमटा म्हणून ज्याची ओळख असलेला संयमी खेळाडू मैदान दाखल होते योगेश नाडकर तर दुसऱ्या बाजूला आहे फलंदाज सचिन 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता 5 धावा 3 चेंडू योगेशचा पुढचा चेंडू फेकला जात मोठी संधी होती त्या ठिकाणी निर्माण केली गेली होती परंतु एक धाव मात्र मिळतो या ठिकाणी अटीतटीची लढत तदनंतर योगेश स्ट्राईक एंडला आहे धावा मात्र पाहिजे 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 4 धावा 2 चेंडू एक मोठा फटका तर एक निर्धाव चेंडू तर एक मोठा फटका आम्ही राजूजी मगाशी म्हणालो की लो स्कोरची जेव्हा मॅच असते तेव्हा मात्र हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो 420 करंट कोणाला लागणार ते येणारे 2 चेंडू मात्र सांगून जाणार तर योगेश दोन्ही बाजूने योगेश गोलंदाजी एंडवरती योगेश जे मल्हार संघाचा तर फलंदाजी एंडवरती आहे योगेश नाडकर जे भुवानी क्रिकेट संघ नेव्हीचा अटीतटीची लढत पाहायला मिळते रायटरने विकेट मारा करतोय जबरदस्त चेंडू सुरक्षित ठिकाणी आहे आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार आणि अशा रीतीने जे भुवानी संघ अभिनंदन परंतु क्रिकेट स्पर्धा 19-20